देवाची स्तुती असो. आजचं मननाचं वचन आहे इफिस्करास पत्र अध्याय 6 वचन 18. सर्व प्रकारच्या प्रार्थनेने व विनंतीने सर्व समयी आत्म्यात प्रार्थना करीत असा आणि याविषयी सर्व एकाग्रतेने व सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत जागे राहा. हो, देव आपल्याला आज सांगत आहे, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे आणि देवाचं बायबल आपल्याला सांगतं की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आम्ही सर्व प्रकारच्या प्रार्थना विनंत्या ह्या सर्व आत्म्याने प्रेरित होऊन केल्या पाहिजे आणि सर्व समय आम्ही आत्म्यात प्रार्थना केली पाहिजे. हो, अनेक वेळा आम्ही फक्त केवळ मुखाने बोलतो किंवा सर्व गोष्टींनी जय जयकार करतो, पण बायबल सांगतं की आत्म्याने प्रेरित होऊन प्रार्थना केली पाहिजे. जर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जर वाटतंय की मी त्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी, त्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करावी, ह्या व्यक्तीसाठी प्रार्थना करावी, तर आम्ही आत्म्याने प्रेरित होऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण बायबल सांगतं की एकामेकाचं ओझं आम्ही व्हायला पाहिजे, एकामेकासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की प्रार्थनेला बायबलमध्ये खूप महत्त्व आहे. देवाने आपल्याला प्रार्थनेसाठी खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण म्हणतात दुआ में ताकत होती है, दुआ में ताकत होती है. तसंच मग आज आपण प्रार्थनेने एकामेकासाठी प्रार्थना करीत राहूया, एकामेकाचं ओझं घेऊया आणि एकामेकाच्या विनंत्या घेऊन आत्म्याने भरून प्रार्थना करीत राहूया. देव तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.